दिलेला आहे. भांडण काहीच नाहीये. त्यांची असणारी जमीन घेण्याचा असणारा वाद नुसता दाखवण्यात आलेला आहे. परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय. गावामध्ये असणारा ओबीसीना एकत्र करतोय, जागृत करतोय. आणि म्हणून जे कुटुंब आहे मराठा समाजाचं त्यांना असणारं काही ते आवडलं नाही आणि त्यांनी असणारं त्याच्यावरती हमला केलेला. मला वाटतं ही एका प्रकारचा असणारं दाबण्याचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय. या राव. आणि मी असं म्हणतो की असे हल्ले होता कामा नये. त्याला स्वातंत्र्य आहे काय करण्याचं काय करायचं नाही. त्याच्यामुळे हे हमल्यातून काहीच होणार नाही आहे. एखादा माणूस फक्त दगवेल म्हणजे जसं आम्ही म्हणत असतो तर तुम्ही एका नक्षलवाद असा धरला आणि त्याला जर गोळ्या घातल्या तर तो नक्षलवाद जगातून निघून जातो. पण नक्षलवाद हा कायम नाही. त्याच्यामुळे गोळ्या घालणं आणि मारणं हा काही त्याच्याला वाद नाहीये, योग नाहीये. त्याला असणारं चर्चेतून बसूनच मार्ग काढणं हा त्याच्यातला भाग आहे. आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही. उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो. एक पिढ्या नाही दोन दोन पिढ्या त्या ठिकाणी चालतात. आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कुठेतरी समाजामध्ये फार तेढ निर्माण झाली आहे हे बरोबर. असं माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये. दंगली करून काही साध्य करणार, दंगली करून काही साध्य होणार नाही. त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपसात कशाला लढता. सरकारकडून खतपाणी आहे का? कारण की हा विषय सुटला जात नाहीये. ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत याच्यामध्ये. याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शन पर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे. तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलंय इलेक्शन मध्ये त्याला झुलवत ठेवा. तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे. थँक्यू. पण त्यांचा यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे असणारा 7 तारखेला उठतील असं मी गृहीत धरून चालतोय.